हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुष्वेद 2023. मी योगेश्वरी पाटील. जसं मी काल सांगितलं त्याप्रमाणे आज आपण पदार्थ विज्ञानची नवीन सिरीज सुरू करत आहोत BAMS फर्स्ट इयरसाठी. तर त्याच्यात आपण आज सर्वात आधी फर्स्ट जो पॉईंट आहे सिलेबसमध्ये तो कव्हर करणार आहोत. तर जसं की हा जो इथे दिलेला आहे पेपर पॅटर्न वगैरे, की जे थेरी आणि प्रॅक्टिकलचं जे डिस्ट्रीब्युशन होतं तुमचं 400 मार्क्सचं, ते आपण कालच जे आहे ते डिस्कस केलेलं आहे मी तुमच्यासोबत. तर मग आज आपण जो आपला फर्स्ट टॉपिक आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेऊया. तर पेपर वनचा जो फर्स्ट टॉपिक आहे तो आहे आयुर्वेद निरूपण. तर आयुर्वेद निरूपणमध्ये जे आहे ते दोन मेन टॉपिक्स आपण म्हणू शकतो की आयुर्वेद निरूपणमध्ये कशा कशाबद्दल सांगितलेलं आहे. तर एक म्हणजेच आयुर्वेदाचा परिचय सांगितलेला आहे आणि सेकंड म्हणजे जे आहे ते आहे सिद्धांताबद्दल माहिती दिलेली आहे. आणि जर आपण विचार केला तर हे जे आहे आयुर्वेद निरूपण त्याच्यामध्ये कंप्लीट 16 मार्क्ससाठी तो जो आहे तो आपल्याला फायनल युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 16 मार्क्स त्याचं वेटेज आहे. तर 16 मार्क्समध्येच तो याच्यावरती MCQ पण आहे, LAQ पण आहे, LAQ पण आहे आणि SAQ पण येऊ शकतो. तर मग आपण आयुर्वेद निरूपणचे जे काही सब टॉपिक दिलेले आहे सिलेबसमध्ये त्याच्याबद्दल डिस्कस करूया. तर सर्वात आधी इथे दिलेलं आहे की डिस्क्राईब द निरुक्ती अँड डेफिनेशन ऑफ आयुर्वेदा, म्हणजे आयु म्हणजेच आयुची निरुक्ती आणि परिभाषा हा फर्स्ट टॉपिक आहे. त्याच्यानंतर डिस्क्राईब द कंपोनंट ऑफ आयु, म्हणजेच आयुचे काय कंपोनंट आहे, आयु कशापासून बनलेला आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर एक्सप्लेन द सिनॉनिम ऑफ आयु विथ देअर मिनिंग अँड इम्पॉर्टन्स, म्हणजेच आयुचे जे काही पर्याय आहे त्या पर्यायांचा अर्थ आणि त्याचं काय महत्त्व आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे डिस्टिंग्विश बिटवीन द 4 टाइप्स ऑफ आयु, नेमली सुखायु, दुःखायु, हितायु, अहितायु. यांनी आयुर्वेदाची जी व्याख्या आहे तर आयुर्वेदाची व्याख्या करताना जे चरकांनी आहे त्यांनी हितायु, अहितायु, सुखायु आणि दुःखायु यांचे वर्णन केलेले आहे. तर त्याचे सविस्तर वर्णन आज आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर जे त्यांनी सांगितलेलं आहे की रिअलाइज दॅट द बॅलन्स बिटवीन द हितायु अँड सुखायु विल ऑफर अ बेटर लिव्हिंग. म्हणजेच काय, जर आपल्या जीवनामध्ये जर आपण सुखकर आयुष्य जगत आहोत आणि हितकर आयुष्य जगत आहोत तर त्याच्यामुळे काय आहे, ऑब्व्हियसली जी आपली लाईफ असणार आहे ती बेटर असणार आहे. तर त्याच्याबद्दल पण आज आपण माहिती घेणार आहोत. देन डिस्क्राईब लक्षण ऑफ आयुर्वेदा अँड इनलिस्ट द सिनॉनिम्स ऑफ आयुर्वेदा. तेच की आयुर्वेदा जे आहे तर आयुर्वेदाचं जे काही लक्षण आहे, लक्षण म्हणजेच आपण परिभाषा म्हणू शकतो की आयुर्वेदाची परिभाषा काय आहे आणि आयुर्वेदाचे पर्यायी शब्द. त्याच्यानंतर एक्सप्लेन डिफरंट स्वरूप ऑफ आयुर्वेदा अँड डिस्कस द आयुर्वेदा प्रयोजन. तर आयुर्वेदाचे प्रयोजन काय आहे याच्याबद्दल पण आज आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर एक्सप्लेन द त्रिसूत्र ऑफ आयुर्वेदा अँड डिस्कस द इटर्निटी ऑफ आयुर्वेदा, म्हणजेच आयुर्वेदाचे जे काही त्रिसूत्राचे वर्णन केलेले आहे त्याच्याबद्दल पण आज आपण माहिती घेणार आहोत. आणि हे जे खालचे टॉपिक्स आहेत जे काही सिद्धांत वगैरे जे दिलेले आहे आयुर्वेदामध्ये त्याचं आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये ते कव्हर करणार आहोत. तर मग अशा प्रकारे आपण आयुर्वेद निरूपणला सुरुवात करूया. तर सर्वात आधी जे दिलेलं आहे आपल्या सिलेबसमध्ये ते म्हणजेच एक मिनिट. तर सर्वात आधी जे दिलेलं आहे ते आपल्या सिलेबसमध्ये ते म्हणजे आयुची निरुक्ती, व्याख्या, लक्षण आणि पर्यायी. त्याच्यासाठी जो श्लोक आहे, शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगे धारी जीवितम नित्य गच्छानुबंधच्च पर्याय आयुरुच्यते. चरक सूत्रतान पहिला अध्याय 42वा श्लोक. तर याच्यामध्ये आयुची निरुक्तीमध्ये असं सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट तर आयु म्हणजेच काय, तर आयु म्हणजेच काय असते, आयु म्हणजेच आयुष्य. आयु म्हणजेच आयुष्य आणि आयु म्हणजेच काय तर शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा यांच्या संयोगाने जे निर्माण होत असते त्याला आपण काय म्हणत असतो, आयु म्हणत असतो. तर श्लोकाच्या पुढे त्यांनी आयुचे पर्याय सांगितलेले आहे, जसं धारी, जीवित, नित्य, अनुबंध हे काय आहेत तर आयुचे पर्याय आहेत. त्याच्यानंतर कंपोनंट ऑफ आयु, म्हणजे आयु कशा कशापासून बनलेलं आहे तर आपण डेफिनेशनमध्ये पाहिलेलं आहे की शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा यांच्या संयोगापासून काय बनलेलं आहे तर आयु बनलेलं आहे. तर हे 5 काय झाले, आयुचे कंपोनंट झाले. तर त्याच्यामध्ये जे सर्वात आधी आहे ते म्हणजे शरीर. तर शरीर काय असते, जे आपले पंचमहाभूत आहे. जसं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये की सर्व द्रव्य पांचभौतिक अस्मिन् अर्थे. तर या श्लोकानुसार जे आपलं सजीव शरीर आहे ते सुद्धा काय आहे तर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. तर जे आपले पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूतांपासून शरीराचे अवयव बनलेले आहे आणि त्या अवयवाच्या समूहाने काय झालेलं आहे, ते शरीराची निर्मिती झालेली आहे. जे सेकंड कंपोनंट आहे ते आहे आयुचं इंद्रिय.
इंद्रिय म्हणजेच इथे आपण म्हणू शकतो की ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय किती आहेत तर 5 आहे. 5 ज्ञानेंद्रिय कोणते तर कर्णेंद्रिय, श्रोतेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि काय कर्णेंद्रिय, श्रोतेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, त्याच्यानंतर चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि सत्व. थर्ड कॉम्पोनंट जो आहे तो आहे सत्व. सत्व म्हणजेच काय तर मन आणि आत्मा. आत्माला त्यांनी म्हटलेलं आहे की ते ज्ञान प्रतिसाधनात. ज्ञान प्रतिसाधनात म्हणजे जे काही बाह्य वातावरण आहे, तर बाह्य वातावरणाचे ज्ञान जे आहे ते सजीवाला ते कशा थ्रू होत असते तर आत्म्या थ्रू होत असते, म्हणून त्याला ज्ञान प्रतिसाधनात म्हटलेलं आहे. आणि सेकंड म्हटलेलं आहे की आत्मा काय आहे तर शरीररूपी यंत्राचे काय आहे नियंत्रण करणारा आहे. 5वा कंपोनंट जो आहे तो आहे संयोग. संयोग म्हणजे जे काही वरचे जे काही चारी कंपोनंट दिलेले आहे शरीर, इंद्रिय, सत्व आणि आत्मा यांचा एकत्रित समुदाय यांना काय म्हटलेलं आहे तर संयोग म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हा काय होता सेकंड पॉईंट होता आपला आयुचे कंपोनंट सिलेबसमधला. त्याच्यानंतर काय तर आयुचे पर्याय. आयुचे पर्यायवरती आपण बघितलेले होते. आयुचे किती पर्याय सांगितलेले आहेत धारी, जीवितम, नित्य आणि अनुबंध. हे काय आहे 4 आयुचे पर्याय सांगितलेले आहे. तर आपण एकेकाला डीपमध्ये स्टडी करूया. पहिला जो आहे तो आहे धारी. धारयती शरीरम पुतितम गंतू न दधाती इति धारी. धारी म्हणजेच काय जे शरीराचे धारण करते त्याला आपण काय म्हणत असतो धारी म्हणत असतो. तर आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. तर हे जे पंचमहाभूतांपासून जे शरीर बनलेलं आहे ते नष्ट होऊ नये, तर ते नष्ट होण्यापासून त्याचे संरक्षण कोण करत असते तर आयु करत असते. म्हणून आयुचा काय पर्याय आहे धारी. जसं शरीराचे धारण करणे म्हणजेच धारी. शरीर नष्ट होण्यापासून संरक्षण आयुद्वारे होत असते. त्याच्यानंतर जो सेकंड आहे तो आहे जीवितम. जीवम. जीवयती प्राणान धारयती जीवितम. आयु काय करत असते प्राणाचे धारण करत असते. तर आयु प्राणाचे धारण करत असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे जीवितम म्हटलेलं आहे. थर्ड पर्याय आहे तो म्हणजे नित्य. नित्य शरीरम क्षणिकत्वेन गच्छति इति नित्यंग. काय आहे आपल्या शरीरामध्ये जसं आपण म्हणत असतो की वेगवेगळे भावपदार्थ बनतही असतात आणि नष्टही होत असतात. तर त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे आयुला नित्य म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी काही ॲनाबॉलिझम आहे, कॅटाबॉलिझम आहे, त्याच्या प्रोसेस आहे त्या कंटिन्यू चालू असत असतात. आणि त्याच्यामुळे काय होत असते आपलं जे आयुष्य आहे ते एका मृत्यूकडे वाटचाल करत असते. म्हणून याला नित्यम म्हटलेलं आहे. फोर्थ जो पर्याय आहे तो म्हणजेच अनुबंध. अनुबंधात्य आयु अपरा शरीरादी संयोग रूपयत्य अनुबंध. तर याच्यामध्ये अनुबंधचा अर्थ समजण्याच्या आधी इथे श्लोकमध्ये बघा काय दिलेलं आहे की अपरा शरीर आधी. तर आपल्याला सर्वात आधी पर शरीर आणि अपर शरीर काय असते हे समजणं महत्त्वाचं आहे. तर पर शरीर म्हणजेच काय पर शरीर म्हणजेच आपण फक्त आत्मा म्हणू शकतो आणि म्हणून पर शरीराला काय म्हटलं आहे तर श्रेष्ठ म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अपर शरीर काय असते तर जे शरीर, इंद्रिय, सत्व आणि शरीर यांना जे मिळून बनलेलं असते त्याला आपण अपर शरीर म्हणत असतो आणि तेच कसं असते तर कनिष्ठ असते. तर त्याचप्रमाणे आयु म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्यांनी की जेव्हा पर आणि अपर शरीर यांच्या संयोगाशिवाय आपण आयुची कल्पना करू शकत नाही आणि यालाच काय म्हटलेलं आहे मग तर अनुबंध म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट होता सिलेबसमध्ये तो होता की आयुर्वेदाचे लक्षण. तर आयुर्वेदाच्या लक्षणांनाच आपण आयुर्वेदाची परिभाषा म्हणू शकतो. जसं हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानस्य तच्च यात्रोक्त आयुर्वेद सह उच्यते. चरक सूत्रस्थान पहिला अध्याय 41वा श्लोक. तर या श्लोकामध्ये आपल्याला आयुर्वेदाची परिभाषा करताना चरकांनी असे सांगितलेले आहे की जे आपल्या मानवी जीवनाकरता किंवा आयुष्याकरता हितकर काय आहे, अहितकर काय आहे, सुखकर काय आहे, दुःखकर काय आहे याचे वर्णन ज्या शास्त्रामध्ये केलेले आहे त्या शास्त्राला आयुर्वेद असे म्हटलेले आहे. त्याच्यानंतर आयुषः वेदः आयुर्वेदः. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे वेद म्हणजेच काय असते तर वेद हा शब्द विद या धातूपासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ काय असतो तर ज्ञान असा असतो. म्हणजेच आयुष्याचे ज्ञान ज्या शास्त्रामध्ये मिळत असते त्याला आपण काय म्हणत असतो तर आयुर्वेद असं म्हणत असतो. त्याच्यानंतर जसं वरतीच सांगितलेलं आहे की हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर. तर नेमकं हितकर, अहितकर आयुष्य, सुखकर, दुःखकर आयुष्य काय असते त्याचे वर्णन आता खाली आपण बघणार आहोत. तर हितकर व सुखकर आयुष्याचे लक्षण सांगितलेले आहे. तर हितकर आयुष्य कशाला म्हटलं पाहिजे किंवा सुखकर आयुष्य कशाला म्हटलं पाहिजे तर सर्वात आधी म्हणजे की ज्याचं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगलं असते,
त्याला आपण हितकर व सुखकर आयुष्याची लक्षण समजू शकतो. त्याच्यानंतर जे काही आहे की तरुणांमध्ये जर योग्य प्रकारे शिक्षण घेत आहेत, त्याच्यानंतर दारू, सिगारेट इत्यादी जे काही व्यसन आहे त्या व्यसनांपासून जे दूर असतात, दूर राहणे. त्याच्यानंतर जर आपण यशस्वी होत आहे तर आपण यशस्वी होताना फक्त स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे जे काही धन वगैरे आहे ते समाजाच्या कल्याणासाठी कसे वापरता येईल याचा विचार जो करतो तो खरं तर हितकर आणि सुखकर आयुष्य जगत असतो असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जे ईर्ष्या, लोभ, द्वेष किंवा दुसऱ्यांचे जे नुकसान न करणे अशा पद्धतीने जगल्याने सुखाने आयुष्य जगता येते. हे काय झाले हितकर आणि सुखकर आयुष्याची लक्षणे झाले. तर याच्याच विरुद्ध आपण हितकर आणि दुःखकर आयुष्याची लक्षणे म्हणू शकतो की कसं असतं ते. तर एक म्हणजे त्यांच्यामध्ये ईर्ष्या, लोभ, मोह ह्या गोष्टी ज्यांच्यामध्ये असतात त्यांना आपण म्हणू शकतो. जे व्यसनाने ग्रस्त असतात, जे योग्य प्रकारे शिक्षण घेत नाही, ज्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं नसते, जे कधीही स्वतःचा विचार करतात, ते खूप सेल्फिश असतात आपण म्हणू शकतो. अशा असं जे आयुष्य असते त्याला आपण काय म्हणत असतो तर ते अहितकर किंवा दुःखकर आयुष्याची लक्षणे आपण त्यांना म्हणू शकतो. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट होता सिलेबसमध्ये तो होता काय आयुर्वेदाचे स्वरूप सांगितलेले आहे. तर आयुर्वेदाचे स्वरूप सांगताना असे वर्णन केलेले आहे की जो आपला आयुर्वेद आहे त्याला म्हणजे सर्व जे काही हे आहे विद्वान आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ते कसं आहे तर सदैव श्रेष्ठतम स्थान दिलेले आहे. तर सदैव श्रेष्ठतम स्थान जे आहे ते आयुर्वेदाला का दिलेले आहे तर कारण ते काय करत असते आपल्याला जीवदान देत असते आणि जीवदान काय आहे तर जीवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याच्यानंतर जे काही आयुर्वेद आहे ते भूतलावरील सर्वात श्रेष्ठ व पुण्यतम शास्त्र सांगितलेलं आहे. त्याच्या मागचं कारण काय ते का श्रेष्ठ आणि पुण्यतम आहे तर त्याच्यामुळे काय होते आयुर्वेदाचे जर ज्ञान असले आपल्याकडे तर त्याच्याने चारही जे काही पुरुषार्थ आहे, ते चार पुरुषार्थ कोण आहे आपले धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे काही चारही पुरुषार्थ आहे, त्या पुरुषार्थांचे जे काही साधन आहे त्यांच्या प्राप्तीचे ते पण काय आहे आयुर्वेद आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला स्वस्थ आयुष्य जगायचं आहे, दीर्घ आयुष्य जगायचं आहे आणि आरोग्याची प्राप्ती करायची आहे तर त्याचंही साधन काय आहे तर आयुर्वेद असं आहे. अशा प्रकारे हे काय होते तर आयुर्वेदाचे स्वरूप होते. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजेच आयुर्वेदाचे प्रयोजन. आयुर्वेदाचे प्रयोजन काय आहे स्वस्थस्ते स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनच चरक सूत्रस्थान 30वा अध्याय 26वा श्लोक. तर आयुर्वेदाचे दोन प्रयोजन आहे की जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि जो व्याधीग्रस्त आहे किंवा जो व्याधीने पीडित आहे रोगी आहे त्याला रोगमुक्त करणे हे अशा प्रकारे दोन प्रयोजन आहे. तर पहिलं जे प्रयोजन आहे की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे. तर स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काय दिलेलं आहे तर दिनचर्या दिलेली आहे, ऋतुचर्या दिलेली आहे, सदवृत्त दिलेलं आहे, स्वस्थवृत्त दिलेलं आहे. यांचं पालन केलं तर काय होत असते आपल्याला जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्य टिकत असते. त्याच्यानंतर जे सांगितलेलं आहे की व्याधीग्रस्त व्यक्तींच्या व्याधीचा नाश करणे. तर व्याधीग्रस्त व्यक्तीच्या व्याधीचा नाशाकरता विविध औषधी कल्प सांगितलेले आहे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे, विविध चिकित्सेचे वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे काय आहे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. त्याच्यानंतर त्रिसूत्र आयुर्वेद जे आहे तो आपला सिलेबसमध्ये टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आहे की हेतू लिंग औषध ज्ञानम स्वस्थ अतुर पारायणम त्रिसूत्र शाश्वत पुण्य विबुद्धेतू पितामह चरक सूत्रस्थान पहिला अध्याय 24वा श्लोक. तर सर्वात आधी जे आयुर्वेद शास्त्र आहे तर आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान कोणाला झाले होते ब्रह्मदेवाला झाले होते. तर आयुर्वेद शास्त्र जे आहे ते इंद्रांनी जसं तसं काय सांगितलेलं होतं आपल्या भरद्वाज ऋषींना सांगितलेलं होतं. आणि भरद्वाज ऋषींनी जे काही आहे ते आपलं जे आयुर्वेद आहे ते त्रिसूत्रांमध्ये कन्स्ट्रक्ट केलेलं. तर त्रिसूत्र काय आहे हेतू लिंग आणि औषध या तीन सूत्रांमध्ये त्याला काय केलेलं कन्स्ट्रक्ट केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये पहिलं काय आहे हेतू. तर हेतू म्हणजेच काय असते तर जे हेतू म्हणजेच की ज्याच्यामुळे व्याधी होत असतो व्याधीचे जे कारण असते त्याला आपण काय म्हणू शकतो हेतू म्हणू शकतो. त्याच्यानंतर लिंग. लिंग म्हणजेच काय असते जे काही व्याधीचे जे काही लक्षणं आपल्याला दिसत असतात त्याला आपण लिंग म्हणत असतो. तर ती जी लक्षणं असतात व्याधीची ती काय असतात व्याधीच्या अवस्थेनुसार जी काही लक्षणं दिसतात ती. त्याच्यानंतर औषध. औषध म्हणजेच काय असते की जे काही आपल्याला आपण जी काही ट्रीटमेंट देत असतो किंवा जे काही द्रव्य आपण औषधी रूपाने वापरत असतो त्याला औषध म्हटलेलं आहे. तर लक्षणानुरूप व अवस्थे अनुरूप दिले जाणारे औषध द्रव्य म्हणजेच औषध सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे जे त्रिसूत्र जे काही आहे ते शाश्वत आणि पुण्य त्रिसूत्राचे जे काही वर्णन आहे ते शाश्वत आणि पुण्यवान अशा आयुर्वेद ग्रंथामध्ये केलेले आहे. आणि हा अशा प्रकारे आज जो आपला आयुर्वेद निरूपणचा जो फर्स्ट टॉपिक होता सिलेबसमधला तो आपण कव्हर केलेला आहे. याच्यातलं जसं मी आधी सांगितलेलं की
की आपला एक टॉपिक बाकी आहे आयुर्वेद निरूपणमधला, तो म्हणजे सिद्धांत. त्या सिद्धांताबद्दल आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये कव्हर करूया. थँक यू. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आयुष वेद 2023.